नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 25 जुलै 2025। तर आपला पुढील हवामान अंदाज हा 28 जुलैपर्यंतचा आहे, म्हणजे पुढील 4 दिवसाचा 25, 26, 27, 28 हे 4 दिवसाचा हवामान अंदाज। या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, आपण हा अंदाज जिल्हा वाईज देणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल हवामान अंदाज, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका। तर आज विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पण पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। हा पाऊस बऱ्याच ठिकाणी जवळपास 80-90% भूभागावर होण्याची शक्यता आहे आज। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये होणार आहे पाऊस। हा बऱ्याच ठिकाणी ह्या भागामध्ये मात्र आज जवळपास 50% 40 ते 50% भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे आज, म्हणजे पडणार आहे तो। आणि उर्वरित जो भूभाग आहे त्यामध्ये सुद्धा म्हणजे 2 ते 3 पुढील दिवसामध्ये पाऊस पडणार आहे। तर आपल्याला कमेंट येत आहेत की अजून बऱ्याच की ज्या भागामध्ये पाऊस नाही आहे, त्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड म्हणजे पाऊस कमी आहे तिथे, त्या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे। त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा चिंता नाही। मी तुम्हाला मागच्याच अंदाजामध्ये सांगितलं होतं, मागच्या म्हणजे 15-20 दिवसापूर्वीची सुद्धा अंदाजामध्ये सांगत होतो तुम्हाला की प्रत्यक्ष ही 22 तारखेपासून पुढे पाऊस वाढणार आहे आणि 26, 27, 28 तारखेचा जो पाऊस आहे तो पाऊस मात्र राज्यामध्ये सर्वदूर पडण्याची शक्यता आहे, असा तो पण आपला अंदाज ॲक्युरेट व खरा उतरत आहे। तर आज नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। नाशिक विभागामध्ये जोरदार सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये। त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं सत्र सुरूच आहे। कोकणामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे 28 तारखेपर्यंत। तर पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाची काही भागामध्ये पावसाचं कमतरता होती, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये। पण सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना चिंता नसावी पावसाची, की तिथे सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस 28 तारखेपर्यंत तुम्हाला सर्वदूर पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। तिथे कुठेही असं गाव किंवा असं राहणार नाही की सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथं पाऊस कमी आहे किंवा पाऊस नाही, अशा भागामध्ये पाऊस सर्वदूर चांगल्या स्वरूपामध्ये पडणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। तर उद्या आहे 26 जुलै। 26 जुलैला मात्र राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी। त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टीची पण शक्यता आहे। ते अतिवृष्टीची शक्यता तुम्हाला मी मागच्याच वेळेला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की पावसाचं झोक जे आहे ते म्हणजेच पावसाचं जे माप आहे, पावसाचं पारडं जास्त ते विदर्भामध्येच आहे, हे पण येणार। तर त्याचबरोबर तो आपला अंदाज तो सुद्धा बरोबर होता की ज्यामध्ये वर्धा, अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र अतिवृष्टीची शक्यता आहे। बघा, लक्षात असू घ्या, नाव घ्या, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये थंबनेलला सुद्धा दिलेला आहे। या जिल्ह्यामध्ये मी थंबनेलला पण दिलेला आहे की त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। त्यामध्ये उद्या ही केव्हा होण्याची शक्यता आहे, जास्तीत जास्त तुम्हाला 5-6 तासांचा फरक पडू शकतो त्यामध्ये। म्हणजे उद्या सकाळपासून तिथे जोरदार पावसाची शक्यता आहे। उद्या सकाळपासून म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता। आणि हा पाऊस जे आहे 27 तारखेपर्यंत म्हणजे 27 तारखेच्या सकाळपर्यंत सुद्धा हा पाऊस कधी एखाद्या वेळेस जोरदार स्वरूपाच्या पडू शकतो 27 तारखेच्या ह्या जिल्ह्यामध्ये। एकूण जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये त्याचबरोबर जे जिल्हे आहेत त्यामध्ये अमरावती, जसं की वाशिम जिल्ह्याला शेजारी हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो। ज्या भागामध्ये ज्या जिल्ह्याचे नाव सांगितले त्या भागात जिल्ह्याला शेजारी जे जिल्हे असतील त्याला सुद्धा याचा परिणाम होतो, हे तुम्ही लक्षात घ्या। की जे की आपण हिंगोली जिल्हा सांगितलं नाही, पण हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला। हिंगोली जिल्ह्याचा जो सेनगाव तालुका आहे ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण अतिवृष्टीची शक्यता सांगितलेली नाही, पण बुलढाणा जिल्ह्याची काही भागामध्ये सुद्धा पावसाचं जोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडू शकतो, कारण त्याचाच परिणाम त्या जिल्ह्याला होतो, हे तुम्ही लक्षात घ्या। त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये सुद्धा जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। उद्या आणि परवा म्हणजे 26 आणि 27 तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी
दिवससुद्धा पाऊस राहणार आहे मराठवाड्यामध्ये. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे इथं सरी जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार सुद्धा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर लातूर, धाराशिव या भागामध्ये सुद्धा सर्वदूर बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा म्हणजे 26 आणि 27 तारखेला. 26 आणि 27 तारखेला नाशिक विभागामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वदूर तिथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण तिथे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे ती त्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याचबरोबर धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. आणि जळगाव जिल्ह्याचे आपल्याला कमेंट येत आहेत की जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस अत्यंत कमी आहे. तर जळगाव जिल्ह्याला सुद्धा पाऊस सर्वदूर पडणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा चिंता नसावी की जेणेकरून तुम्हाला पाऊस पडणार का नाही असं वाटत आहे. पण तिथे सुद्धा पाऊस जोरदार स्वरूपाच्या पडणार आहे. त्यामध्ये 26, 27, 28 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापासून 3 दिवस तुम्हाला जळगाव जिल्ह्याला सुद्धा पाऊस आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा 3 दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. तिथे सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे समान होऊन जाईल. त्यात सुद्धा ज्या भागामध्ये पाऊस कमी तिथे सुद्धा पाऊस पडणार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. म्हणजे पाऊस आपल्या शेतकऱ्याला पाहिजे तसा वाहुणी स्वरूपाचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांनी चिंता करू नये की जे पाऊस पुढे कमी होतो का काय. तिथं सुद्धा जे पाहिजे आपल्या पिकाला पाहिजे वाहुणी पाऊस होणार आहे. एकंदर जर पाहिजे तर सर्व राज्यामध्ये जवळपास 95% भूभागामध्ये वाहुणी पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस 95% उर्वरित भूभाग जे आहे त्यामध्ये फक्त काही भागामध्ये पावसाची कमतरता राहण्याची शक्यता आहे. पण तिथे पण आपल्याला चांगला पाऊस होणार आहे. शेती उपयुक्त पाऊस राहणार आहे शेतकऱ्यांसाठी. तर तसंच आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस चांगला होणार आहे. त्याचबरोबर धाराशिव, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस चांगला होणार आहे. आणि 28 तारखेला मात्र जे की पावसाचं प्रमाण जे आहे त्यामध्ये पूर्वेकडून कमी होणार आहे. त्यामध्ये 28 तारखेला त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे. म्हणजे तिथे पूर्णतः ढगाळ वातावरण आहे, ऊन सावली, त्यामध्ये साडेकाचा पाऊस राहणार. पण 28 तारखेला मात्र 28 तारखेला नाशिक विभागामध्ये मात्र जोरदार पावसाची पण शक्यता आहे. एकूण जर पाहिलं तर 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये जे आपण जे जिल्हे नाव सांगितले आहे त्या जिल्ह्यामध्ये मात्र अतिवृष्टीची पण शक्यता. त्याच्या शेतकऱ्यांनी सावध राहावे जेणेकरून पुढे धोका संभवतो. तर हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणी हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.